पुण्यात मोठा ट्विस्ट, शिंदेंची शिवसेनेची भाजपाला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडी नाट्य पाहायला मिळत आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत जातोय, महायुती महाविकास आघाडीत कोण कोणासोबत युती करते, आघाडी करते, हे पाहून सगळंच मतदार चक्रावल्याचं दिसून येत आहे. कारण महायुती म्हणणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून केवळ एका महापालिकेत जागा वाटपाचा फॉर्म्युला झाला आहे. अद्यापही इतर महापालिकेत कुठे चर्चा सुरू आहे तर कुठे वेगळ्याच युती पाहायला मिळते. आता पुण्यात भाजपा शिवसेना यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेत युती फिसकटली की काय असे चित्र आहे. कारण पुण्यातील शिवसेनेने आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्यात केवळ कोल्हापुरातच यशस्वी महायुती झालेली आहे. इथे भाजप 36, शिवसेना शिंदेगड 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस AP 15 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 2 दिवसात मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी घोषणा केली. जागा वाटपामध्ये भाजप कोल्हापूर शहरामध्ये सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. तर मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती असून 20 जागांवर त्यांचं घोडं अडले. आता पुण्यात वेगळा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळते. मुंबईनंतर सगळ्यांचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येणार आहे. मात्र भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.